प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये असं वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. परंतु लक्षात घ्या, लहानपणी असेल, शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये, तिथून पुढे नोकरी व्यवसायामध्ये आपण ज्या वेळेला कार्य करायला सुरुवात केली, त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मला काहीतरी करायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. मग काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून असेल, किंवा आपल्या आजूबाजूला कोणी सामाजिक कार्य करताना आपल्याला जर जाणीव झाली तर आपल्याला असं वाटतं की यार मी पण काहीतरी केलं पाहिजे. पण प्रत्येक व्यक्ती काही एखादी सामाजिक संस्था स्थापन करू शकत नाही, बरोबर आहे, किंवा मग दानधर्म स्वतः मोठ्या प्रमाणे करता येईल अशी काही परिस्थिती असेलच असं काही सांगता येत नाही. पण निश्चितच काही ना काहीतरी आपल्याला करायचं असतं. आपल्या आजूबाजूला बऱ्याच पीडित लोकांना आपण पाहतो ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, आणि आपल्याला असं वाटतं की आपण मदत करू शकतो, पण कशी करायची, काय करायचं नक्की हे सुचत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. मी डॉक्टर विवेक रणावरे, मी माइंड अँड बॉडी वेलनेस कोच आहे. माझ्या संस्थेचं नाव आहे माय वेलनेस नेचर केअर सेंटर पुणे. माय वेलनेस नेचर केअर सेंटर तसेच समर सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवेचं एक व्रत हातामध्ये घेतलेलं आहे. समर सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत न्यूट्रिफिल्ड हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र, शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र, तसेच आधार नशामुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र, अशा विविध स्तरावरती ही सामाजिक संस्था कार्य करते. आणि यांच्या सामाजिक संस्थेचं जे कार्य सुरू आहे, त्यांची जी उद्दिष्ट आहेत, त्यांची जी तत्त्व आहेत, हे पाहिल्यानंतर खरोखर मला असं वाटलं की मलासुद्धा जे आतून असं वाटायचं की आपण समाजाचं देणं लागतो आणि काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला एकट्याला काही गोष्टी करण्यासाठी मर्यादा असते. तर मग अशा एखाद्या संस्थेबरोबर जर आपण संलग्न झालो तर निश्चित आपल्याला मोठं कार्य करता येईल. आणि सध्या आपल्या आजूबाजूला भेडसावणारी सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आहे ती नशामुक्ती आहे आणि मधुमेहमुक्ती आहे. आणि म्हणूनच मला हे दोन्ही विषय ॲज अ नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर असेल, ॲज अ हिप्नोथेरपी प्रॅक्टिशनर असेल, किंवा कायरोप्रॅक्टिकची जी मी प्रॅक्टिस करतो माझ्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे की त्यांची इच्छा असते नशेमधून बाहेर येण्याची, राईट, किंवा कुठल्या तरी व्यसनामधून बाहेर येण्याची. आणि दुसरी गोष्ट आहे की बऱ्याचशा व्याधी लोकांना जडलेल्या आहेत. नशामुक्ती हा एक भाग तर आहेच, पण लाईफस्टाईल डिसीज, ज्याला आपण जीवनशैलीमधून होणारे जे काही आजार आहेत, ह्याच्याने आज समाज खूप त्रस्त आहे. आणि म्हणूनच या संस्थेचं कार्य मला ह्या गोष्टींवरती प्रामुख्याने भर द्यावा असं वाटलं की यस, यांचं हे कार्य खूप चांगलं आहे आणि आपल्याला देखील आपल्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून हे पुढे घेऊन जाता येईल. आता थोडीशी माहिती घेऊया आपण. समर सोशल फाउंडेशनचे जे जनक आहेत सादिक शेख सर, बेसिकली मार्केटिंग फील्डमध्ये असताना किंवा नोकरी व्यवसाय करत असताना त्यांना देखील नेहमी असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, परंतु सुरुवात कशी करायची हे लक्षात येत नव्हतं. तर एका चांगल्या आध्यात्मिक संस्थेबरोबर त्यांनी आपली वाटचाल सुरुवात केली. व्यसनमुक्तीसाठी ते प्रामुख्याने व्याख्यानं द्यायला लागले, काउन्सिलिंग्स करायला लागले, समुपदेशन करायला लागले. जवळपास 2-3 वर्ष त्यांनी हे कार्य स्वतः केलं. परंतु फक्त सांगून जमत नाही आहे, फक्त लोकांना व्याख्यानं देऊन जमत नाही आहे, किंवा ठराविक कालावधीसाठी त्यांना त्यांच्या भावना तीव्र होतात आणि ते मोटिवेट होतात, आपण असं म्हणायला हरकत नाही, किंवा प्रेरणा त्यांना मिळते आणि ते म्हणतात की चला मी नशेतून बाहेर येणार. परंतु त्यांना मानसिकरित्या किंवा शारीरिकरित्या अडचणी येतात. आणि याच्यातून मार्ग कसा काढायचा हे विचार करत असताना विविध मान्यवर लोकांबरोबर त्यांनी चर्चा केली, अभ्यास सुरुवात केला आणि त्यांच्या लक्षात आलं की मनावरती थोडाफार प्रमाणामध्ये आपण कार्य करू शकतो, परंतु शरीरावरती कार्य जर करायचं असेल तर शरीराच्या निगडीत काही गोष्टी आपल्याला हातात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी मान्यवर लोकांबरोबर संशोधन सुरू केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला असे काही फूड सप्लिमेंट्स लोकांना द्यावे लागतील ज्याच्या माध्यमातून नशामुक्ती करणं किंवा बाकीचे लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत त्याच्यातून विमुक्त करणं लोकांना सहज शक्य होणार आहे. आणि म्हणूनच साधारण 7-8 वर्षापूर्वी त्यांनी फक्त व्याख्यान न देता त्याच्याबरोबर म्हणजे समुपदेशन न करता फक्त त्यांना काही असे फूड सप्लिमेंट्स दिवे ज्याच्यातून त्यांना सहज नशामुक्ती तसंच मधुमेह आणि इतर आजारातून सुद्धा बाहेर पडता येईल अशी त्यांनी एक शृंखला बाजारामध्ये आणली. आणि यासाठी न्यूट्रिफिल्ड प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची देखील त्यांना साथ मिळाली. आणि समर सोशल फाउंडेशनचं काम बघता बघता महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आज देशभर चाललेलं आहे. आणि लाखो लोकांना मागच्या 7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी खूप चांगली चळवळ निर्माण केली आणि लोकांना देखील याचा खूप चांगला प्रभाव झालेला आहे, परिणाम झालेला आहे. लोकांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अगदी मी म्हणेन की एक चांगलं वळण बसवलेलं आहे, नशेतून मुक्त झालेले आहेत आणि बरेचशी लोक जे लाईफस्टाईल डिझीजेसमध्ये त्रस्त होती त्याच्यातून देखील ते बाहेर पडलेले आहेत. समर सोशल फाउंडेशनचे जे संचालक मंडळ आहे
त्याच्यामध्ये सुहास पाटील सर आहेत, असलम शेख सर आहेत आणि सागर देसाई सर आहेत, जे प्रामुख्याने या सामाजिक कार्याची धुरा सांभाळतात. तसंच लोकांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण देणे ही धुरा देखील सांभाळतात. अगदी मी म्हणेन की सादिक शेख सर जे आहेत हे खूप चांगले वक्ते देखील आहेत. सो ते सुद्धा प्रशिक्षणामध्ये खूप चांगला त्यांचा जो हातखंड आहे तो या सामाजिक कार्यासाठी वापरतात. आता लक्षात घ्या, काही मंडळींना समाजामध्ये एक असं स्थान नाही आहे, मी म्हणेन स्थान म्हणण्यापेक्षा हक्काचं घर नाही आहे, आणि त्यामुळेच निराधारांचा आधार म्हणून समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राची स्थापना झालेली आहे पन्हाळा तालुक्यामध्ये, कोल्हापूरला. सो ज्या लोकांना कोणताही आधार नाही आहे अशा लोकांना इथे आधार दिला जातो. त्यांची जीवनभर काळजी घेतली जाते. अगदी त्यांचे बाहेर कोणी नातेवाईक त्यांना संपर्क करतील नाही करतील काही फरक पडत नाही, परंतु त्या सगळ्यांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला जातो. आणि व्यसनाधीन लोक जी आहेत, जी थोड्याफार प्रमाणामध्ये संस्थेच्या मार्गदर्शनाने तसेच काही फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करू इच्छितात, ते करतात देखील. पण अशा काही केसेस असतात, अशी काही मंडळी असतात की त्यांना एका लेवलच्या पलीकडे जाऊन ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. तर त्यांना निवासी नशामुक्ती केंद्रामध्ये भरती केलं जातं. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र हे कोल्हापूर स्थित आहे, अमृतनगर म्हणजेच पन्हाळ्यामध्ये. तो ज्या मंडळींची व्यसनाधीनता एका मर्यादेपेक्षा पुढे गेलेली आहे त्यांना इथे भरती करणं आवश्यक असतं. तर इथे आपण त्यांची खूप चांगल्या पद्धतीने सोय करतो. आणि नशेतून मुक्त होण्यासाठी मग हिप्नोथेरपीच्या माध्यमातून असेल, सायकोलॉजीच्या माध्यमातून असेल, डॉक्टरांच्या माध्यमातून असेल, योग्य आहार विहाराच्या माध्यमातून असेल, त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी आपण मदत करतो. आता प्रत्येक व्यक्ती काही अशी पराकोटीला गेलेली नसते की त्याला निवासी केंद्रामध्येच दाखल करावं लागेल. मग समाजामध्ये वावरत असताना, व्यवसाय चालू असताना, नोकरीधंदा चालू असताना, शेती चालू असताना किंवा इतर आध्यात्मिक कार्य चालू असताना सुद्धा काही मंडळींना व्यसनधीनता असते. त्यांची इच्छा देखील असते त्यातून बाहेर पडण्याची, पण साधा सोपा सरळ मार्ग, मी परत एकदा म्हणेन, साधा सोपा सरळ मार्ग त्यांना मिळत नाही. मी गेली 20 वर्ष संमोहनाच्या माध्यमातून लोकांच्या व्यसनधीनतेवरती किंवा इतर काही चुकीच्या गोष्टींवरती मी कार्य करतो आहे. परंतु बऱ्याच वेळेला लोक हिप्नोथेरपीची ट्रीटमेंट सुद्धा एका विशिष्ट कालावधीपर्यंत घेतात आणि त्यानंतर मग परिवर्तनामध्ये पुढाकार घेत नाहीत. तर अशा लोकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांसाठी खुली केलेली आहे रे. सो आपण थोडंसं बघूया की निवासी केंद्राचं जे काही कार्य चालतं याच्या खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया नातेवाईकांनी असेल, मित्रमंडळींनी किंवा समाजातील विविध स्तराच्या लोकांनी दिलेल्या आहेत की उत्कृष्ट कार्य संस्थेचं चालू आहे. आता आपण बघूया व्यसनमुक्तीसाठी एक चांगलं फूड सप्लिमेंट समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या जे काही समाज प्रबोधन करणारे व्यक्ती आहेत किंवा आपल्याला म्हणता येईल की जे प्रचारक आहेत त्यांच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. आमचे जे काही सोशल व्हॉलेंटियर्स आहेत रे, सामाजिक कार्य करणारे जे काही सेवक आहेत, प्रचारक आहेत, यांना ह्या उत्पादनांचं खूप चांगल्या पद्धतीनं ज्ञान दिलेलं आहे. तसेच त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून समुपदेशन कसं करायचं आहे, कुटुंबाचं समुपदेशन कसं करायचं आहे, जो व्यसनाधीनता ज्याच्यामध्ये आहे किंवा जी व्यक्ती व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेली आहे, व्यसनाच्या आहारी गेलेली आहे, त्यांचं समुपदेशन कसं करायचं याचं मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून केलेलं असतं. त्यामुळं त्यांना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. आणि समुपदेशनाच्या बरोबरच, काउन्सिलिंगच्या बरोबरच, मार्गदर्शनाच्या बरोबरच हे जे फूड सप्लिमेंट आहे हे दिल्यानंतर त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने, अगदी मी म्हणतो काही दिवसात, म्हणजे कित्येक वर्ष, कित्येक दशकांपासून जर एखादी व्यक्ती दारू, सिगरेट, तंबाखू, मावा, गुटखा, खर्रा, जर्दा, चरस वगैरे अशा व्यसनाधीनते म्हणजे अल्कोहोल आणि निकोटीन कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जर ती व्यक्ती सेवन करत असेल तर निश्चितच त्यांना याच्यातून बाहेर पडण्यासाठी ही उत्पादने मदत करतात. आणि एक सामाजिक कार्य म्हणून आपण लोकांपर्यंत हे पोहोचवतो. लक्षात घ्या, आमचे प्रचारक अगदी निस्वार्थ भावनेने थोडंफार मानधन देखील त्यांना मिळतं, परंतु जास्त जो कळवळा आहे त्यांना किंवा जास्त जी काही तडप आहे ती समाजामध्ये जो काही दुराचाराला म्हणजे माजलेला आहे व्यसनाधीनतेच्या माध्यमातून असेल किंवा जी लोक त्रस्त आहेत लाईफस्टाईल डिसऑर्डरच्या माध्यमातून काही आजार बळावलेले आहेत ते दूर करण्यासाठी त्यांची ती भावना आहे. सो इथे आपण 2 स्प्रे देतो व्यसनमुक्तीसाठी. खास करून मी म्हणेन एक स्प्रे आपल्याला सकाळी अंघोळ झाल्यानंतर बेंबीमध्ये म्हणजे पोटामध्ये मारायचं, पोटावरती मारायचं आहे. आणि एक स्प्रे जो आहे तो आपल्याला गालावरती मारायचा आहे सकाळी आंघोळ केल्यानंतर. त्यानंतर 20 मिनिटानंतर त्या व्यक्तीने जर कोणताही अल्कोहोल किंवा निकोटीनयुक्त पदार्थाचं जर सेवन केलं तर त्याला त्याची नैसर्गिक चव लागत नाही, म्हणजेच त्याला मातीसारखी चव लागते. म्हणजे तंबाखू असेल, मावा असेल, गुटखा असेल, सिगरेट असेल, दारू असेल, कोणतेही व्यसन असेल, त्याच्या तोंडामध्ये त्याला जी चव जाणवते ती मातीसारखी चव जाणवते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी म्हणजे त्या व्यक्तीला
जी नशा होत होती ती नशा देखील होत नाही. मग त्यांनी दिवसभर सिगरेट किंवा दिवसभर आपण म्हणजे तंबाखू खाल्ली, मावा खाल्ला तरीसुद्धा त्यांना नशा चढत नाही आणि त्यांच्या शरीराला दुष्परिणाम होत नाही. तसंच त्यांना चव देखील कसली लागते, मातीची चव लागते, लक्षात घ्या. आता तुम्ही थोडंसं विचार करण्यासाठी मी तुम्हाला वेळ दिला इथे की असं कसं काय शक्य आहे. पण हे शक्य आहे, लक्षात घ्या. ह्या प्रोडक्टचं पेटंट आहे. हा प्रोडक्ट बऱ्याच लोकांनी मार्केटमध्ये कॉपी करण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्यांना हे यश आलेलं नाही, कारण हा संस्थेने स्वतः रिसर्च करून डेव्हलप केलेला फॉर्म्युला आहे. सो याचं कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. मार्केटमध्ये ह्याला कुठेही विक्री करण्यासाठी म्हणा कुठल्या मॅन्युफॅक्चररला किंवा डीलरला परवानगी नाही आहे. हे सामाजिक कार्यातूनच आम्ही याचा प्रचार आणि प्रसार करतो, जेणेकरून एक परिणामकारक वस्तू आणि किफायतशीर दरामध्ये आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. याचा बाजार आम्हाला करायचा नाही किंवा बाजारीकरण आम्हाला करायचं नाही आहे. सो लक्षात घ्या, व्यसनमुक्तीसाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक गोष्ट की शरीराच्या आतमध्ये जो काही कचरा साठलेला आहे, एवढी वर्ष जर एखाद्या व्यक्तीने जर समजा व्यसन केलं असेल तर निश्चितच शरीराच्या आतमध्ये बरेचसे टॉक्सिन, ज्याला आपण विषारी पदार्थ साठलेले असतात. आणि काय होतं की एखादी व्यक्ती जेव्हा निर्णय घेते व्यसनातून मला मुक्त व्हायचे, त्यावेळेला ती काही ठराविक कालावधीसाठी व्यसनमुक्त होते, परंतु शरीरामध्ये एवढा सगळा आपण म्हणतो विषारी पदार्थ असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं क्रेविंग वाढतं, तडप वाढते की तो पदार्थ त्यांना परत सेवन करा असं वाटतो. त्यासाठी इथे आम्ही एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन देतो आहे. एंटॉक्स टी हा एक चहा आहे, त्याला तुम्ही हर्बल चहा किंवा काढा म्हटलं तरी हरकत नाही आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण चहा कॉफी जी घेतो ती आपल्याला त्यागायची, म्हणजे आपल्याला सोडून द्यायची, आणि त्याच्या बदली तुम्ही हा एंटॉक्स टी घेणार आहात. शरीरातून शुद्ध म्हणजे शरीराच्या आतून शुद्धीकरणाचं जे कार्य आहे तो हा एंटॉक्स टी करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे आतून अर्ज वाटते की एखादा प्रोडक्ट मला घेतला पाहिजे, व्यसनी पदार्थ मला सेवन केलं पाहिजे, ती अर्ज निघून जाते. आणि बाह्यरूपी एखाद्या व्यक्तीने जरी समजा लवकर ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी विलंब लागत असेल त्याला, तर हे स्प्रे जर त्यांनी गालावर त्यांनी पोटावरती मारला तर त्या दिवशी म्हणजे अगदी सकाळी स्प्रे मारलेला असेल तर संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीला कोणत्याही व्यसनी पदार्थाचं सेवन केलं तरी त्याला किक बसत नाही, नशा चढत नाही आणि चव देखील मातीसारखी लागते. मला सांगा किती मंडळी व्यसनातून सहज बाहेर पडू शकतील? मॅक्झिमम मंडळी सहज बाहेर पडू शकतील. आणि ह्या माध्यमातून, ह्या सोप्या माध्यमातून जर ती व्यक्ती व्यसनातून बाहेर पडत नसेल तर निश्चितच त्याला मग निवासी केंद्राची आवश्यकता आहे, लक्षात घ्यायला हवं. राईट. मग जर तुम्हाला एखादं व्यसन असेल किंवा तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला व्यसन असेल किंवा तुमच्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीला जर समजा व्यसन असेल तर निश्चितच ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून बघा की त्यांचं व्यसन कुठल्या लेवलपर्यंत आहे. घरच्या घरी सुटत असेल तर खूप चांगलं आहे, अदरवाईज त्या व्यक्तीला तुम्हाला नशामुक्ती केंद्रामध्ये, मी म्हणत नाही आहे की तुम्ही आमच्याच नशामुक्ती केंद्रामध्ये आणलं पाहिजे, पण कोणत्या तरी नशामुक्ती केंद्रात त्यांना नेणं आवश्यक आहे. पण हे तपासणार तुम्ही कधी? या प्रोडक्टचा वापर केल्यानंतर जर समजा त्यांचं व्यसन सुटलं, 8 दिवसामध्येच त्यांचं व्यसन सुटेल. काही लोकांनी 2 दिवसातच त्यांचं व्यसन सोडलेलं लक्षात घ्या. आणि जर समजा सुटत नसेल तर निश्चितच मग त्यांना काउन्सिलिंगचाही उपयोग होणार नाही. फार फार कदाचित त्यांना निवासी केंद्रामध्येच तुम्हाला दाखल करावं लागेल. आता व्यसनमुक्तीबरोबर काम करत असताना समाजातले इतर सुद्धा प्रश्न ज्यावेळेस संस्थेच्या समोर आले की सगळ्यात मोठा आजार आज जो सगळ्यांना जडलेला आहे तो आहे मधुमेहाचा, राईट, ज्याला आपण डायबिटीज म्हणतो. सो समर सोशल फाउंडेशनने देखील एक असं फूड सप्लिमेंट, हे औषध नाही आहे, फूड सप्लिमेंट आहे जे तुम्हाला एंटॉक्स टी बरोबर घ्यायचं आहे. कारण परत एकदा मी सांगेन की कोणताही आजार जर आतमध्ये असेल तर आंतरिक शुद्धी शरीराची होणं फार गरजेचं आहे, म्हणून एंटॉक्स टी दिलेला आहे. त्याच्याबरोबर एंटॉक्स डी हा मधुमेहासाठी, हा मधुमेहासाठी तुम्हाला फूड सप्लिमेंट द्यायचं आहे. तुमचं रेग्युलर चालू असलेलं औषध तुम्हाला बंद करायचं नाही आहे. तुम्ही हे प्रोडक्ट्स घेत राहा. महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की तुमची शुगर लेवल मेंटेन होती आहे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमची डायबिटीसची औषधं निश्चित बंद करू शकणार आहात. आणि हे देखील तुम्ही जे फूड सप्लिमेंट्स आहेत ते तुम्हाला आयुष्यभर घ्यायचं नाही आहे. एकदा तुमची बॉडी मेकॅनिझम राईट सुस्थितीमध्ये आली की तुमचा मधुमेहाचं जे प्रमाण आहे ते पूर्ण निघून जाईल, म्हणजे मी म्हणेन शुगर बॅलन्स होईल आणि हा देखील प्रोडक्ट तुम्हाला जास्त काळ घ्यावा लागणार नाही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अशा काही समाजामध्ये मंडळी आहेत जी 40, 85, 50च्या पुढे आहेत, ज्यांच्यामध्ये वैवाहिक समस्या आहे. तर त्या वैवाहिक समस्येसाठी सुद्धा संस्थेकडे खूप चांगला फूड सप्लिमेंट आहे. ज्याला आवश्यकता आहे त्यांनी देखील याचा वापर करायला हरकत नाही आहे. कारण आज नातेसंबंधामध्ये बऱ्याच वेळेला असं काही समुपदेशामध्ये आपल्या निदर्शनास येतं किंवा आमच्याकडे जेव्हा काउन्सिलिंगसाठी लोक येतात त्यावेळेला हा एक प्रमुख विषय असतो ज्याच्यामध्ये नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होतो आणि काही वेळेला तर त्या केसेस घटस्फोटापर्यंत सुद्धा जातात.
सो एक उत्कृष्ट फूड सप्लिमेंट आहे, ज्याचा वापर करायला हरकत नाही आहे ज्याला आवश्यकता आहे त्याला. त्याच्यानंतर बऱ्याच मंडळींना ॲसिडिटीचा त्रास असतो, राईट. सो याच्यासाठी अँटॉक्स बी ॲसिड तसंच अँटॉक्स टी हा प्रॉडक्ट आहे. अँटॉक्स टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, शरीराच्या आंतरिक शुद्धीकरणासाठी हा आहे आणि ॲसिडिटी संपवण्यासाठी हा प्रॉडक्ट आहे. परत एकदा मी सांगेन, हे कोणतंही औषध नाही. आज तुम्ही जे काही माझ्या माध्यमातून ही माहिती मिळवत आहे समर सोशल फाउंडेशनची, यामध्ये कोणतंही औषध नाही आहे. हे फूड सप्लिमेंट आहेत, हे फसाई रजिस्टरचे प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे हे आपण जसं एखादी प्रोटीन पावडर कन्झ्युम करतो किंवा एखादा फूड सप्लिमेंट मार्केटमधून आणून आपण जसं बॉर्बिटा आहे, राईट, हॉर्लिक्स आहे, तसे हे फूड सप्लिमेंट्स आहेत. पण याचं फॉर्म्युलेशन असं सेट केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला रोगमुक्त होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर हार्ट, लिव्हर आणि किडनीसाठी सुद्धा एक उत्कृष्ट फूड सप्लिमेंट आपल्याकडे आहे. काही समस्या ज्या आहेत त्या तुम्ही याच्यातून बाहेर निघू शकता. म्हणजे हृदयाच्या समस्या असतील, राईट, लिव्हर किडनीच्या समस्या असतील. अतिशय महत्त्वाचे आपले हे घटक आहेत. मी म्हणेन की शरीराचे अवयव आहेत ज्यांचा निगा राखणं आपलं कर्तव्य आहे. अदरवाईज मग नंतर आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डरमधनं बाहेर पडणं फार अवघड जाईल. सांधेदुखी असतील, कुठलेही जॉईंट पेन्स असतील, हाडांच्या समस्या असतील, त्याच्यासाठी देखील एक उत्कृष्ट फूड सप्लिमेंट आहे. याच्यामध्ये आपण अँटॉक्स टी जो आहे तो दिलेला नाही आहे, पण या पावडरबरोबर तुम्हाला काय करायचं, एक ऑइल दिलेलं आहे, ते ऑइल तुम्हाला वापरायचं आहे. आता मी सगळ्या प्रोडक्टचं डिटेलमध्ये तुम्हाला बोललेलं नाही आहे, कारण याचं प्रशिक्षण दिलं जातं. मग ते ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून असेल, तुम्हाला उत्कृष्ट या सगळ्या फूड सप्लिमेंटचं आपण प्रशिक्षण देत असतो. आता सामाजिक कार्य करत असताना समाजामध्ये ज्यावेळेस परिवर्तन घडतं त्यावेळेस निश्चितच त्याची दखल घेतली जाते. अनेक वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनल्स असतील, यूट्यूबचे चॅनल्स असतील, या सगळ्यांनी समर सोशल फाउंडेशन आणि त्यांच्या कार्याची, तसेच त्यांचे जे समाजसेवक आहेत, जे प्रचारक आहेत, यांची देखील दखल घेतलेली आढळते. समाजामध्ये विविध स्तरावरची जी मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून देखील समर सोशल फाउंडेशन व त्यांच्या प्रचारकांचं कौतुक होताना दिसतं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे कार्य सुरू आहे. खूप मान्यवरांनी, इथे काही मर्यादितच आपण छायाचित्र दाखवलेले आहेत, पण खूप समाजातल्या चांगल्या चांगल्या मान्यवर लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. संस्थेला त्यांचे आशीर्वाद देखील मिळाले आहेत, शुभेच्छा देखील मिळालेल्या आहेत. तसेच काही IAS ऑफिसर्स असतील, सामाजिक सेवक असतील, चांगले चांगले गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतील, MSW झालेले सोशल वर्कर्स असतील, ह्या सगळ्यांनी, डॉक्टर्स आहेत, नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर आहेत, अल्टरनेटिव्ह थेरपीमधले जे प्रॅक्टिशनर्स आहेत, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणतो, ह्या फॅकल्टीमध्ये बरीचशी मंडळी आहेत ज्यांच्या माध्यमातून या संस्थेचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. समर सोशल फाउंडेशन बेसिकली 6 स्तरावरती किंवा 6 स्तंभावरती काम करतं, जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये परिपूर्णता आणता येईल. कशाबद्दल आपण बोलतोय? येस, शारीरिक, मानसिक स्तर, कौटुंबिक स्तर. बघा, शारीरिक आणि मानसिक गोष्टी जर एकत्रित व्यवस्थित राहिल्या तर कौटुंबिक स्तर आपला उंचावणार आहे, आणि जर प्रत्येक कुटुंबाचा स्तर जर व्यवस्थित राहिला तर निश्चितच सामाजिक स्तर उंचावणार आहे, प्रत्येक व्यक्तीचं सामाजिक स्तर उंचावणार आहे. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, जर आपला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक स्तर व्यवस्थित राहतो, याचा अर्थ आपली आर्थिक स्थिती किंवा आर्थिक स्तर देखील आपल्याला व्यवस्थित करता येतो किंवा चांगला करता येतो. आणि समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हे तुम्हाला निश्चितच काय करता येईल, साध्य करता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित आल्या तर निश्चितच आपली जी आध्यात्मिक उन्नती आहे, ज्याला आपण आध्यात्मिक स्तर म्हणू, तो सुद्धा आपल्याला निश्चितच गाठता येईल. समर सोशल फाउंडेशन बरोबर मी जे जोडलं गेलेलं आहे ते कशामुळे, लक्षात घ्या की माझ्या आतमधून सुद्धा जी एक तडप होती की समाजासाठी काहीतरी करायचं आहे, हे जी गोष्ट होती, तर मी स्वतःला निर्णय घेताना काय विचार, लक्षात घ्या, जसं जगतोय तसंच जगायचं, समोर आलेल्या संधीचं सोनं करायचं. हे कशावर असतं? हे आपल्या विचारांवरती अवलंबून असतं. आणि मी तो विचार केला. मी क्षणाचाही विलंब न करता ज्यावेळेस मला संस्थेची माहिती मिळाली, आमच्या भैयासाहेब म्हणजेच अस्लम शेख सर यांच्या माध्यमातून, आमचे जुने मित्र आहेत, तर मी जवळपास 15 वर्षापासून ओळखतोय. पण अलीकडच्या काळामध्ये गेल्या 7-8 वर्षामध्ये त्यांनी जे समाजकार्य विस्तारलेलं आहे आणि त्यांचा आर्थिक असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक स्तर जो उंचावलेला आहे, ते पाहून मी खूप प्रभावित झालो. आणि आपल्यालाही जे माय वेलनेस नेचर केअर सेंटरच्या माध्यमातून साध्य करायचं होतं तेच इथे सुद्धा आपल्याला साध्य करता येईल. आणि म्हणूनच मी हे कार्य हातामध्ये घेतले समर सोशल फाउंडेशनचं. मी निसर्ग उपचार पदविका अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठ पुणे येथून पूर्ण केला, आणि ते केल्यानंतर बेसिकली नैसर्गिक घटकांचा किंवा पदार्थांचा वापर करून नैसर्गिकरित्या आजारांवरती मात कशी करता येईल, ह्या उद्देशानेच मी माझ्या माय वेलनेस नेचर केअर सेंटरची स्थापना केली होती. पंचमहाभूतांना संतुलित करण्यासाठी, तसंच उत्कृष्ट जीवनशैली कशी एखाद्या व्यक्तीला
आपल्याला पोहोचवता येईल त्या लेवलपर्यंत, ह्याचं नियोजन कसं करायचं, योगाभ्यासाच्या माध्यमातून असेल, याच्यावर भर देऊन आम्ही बेसिकली आजारातून व्यक्तीला मुक्त कसं करता येईल याच्यावर आम्ही भर देत होतो. औषधांमधून लोकांना बरं न करता नैसर्गिकरित्या त्यांची जीवनशैली सुधारून, आहाराचं सगळं नियोजन करून, व्यायामाचं नियोजन करून हे आपल्याला कसं साध्य करता येईल हे नेहमीच आम्ही पाहिलेलं आहे. आणि तेच मला समज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत असताना दिसलं आणि म्हणूनच मी या संस्थेशी जोडले गेलेलो आहे. सो अतिशय उत्कृष्ट यांची फूड सप्लिमेंट्स आहेत, परिणामकारक आणि किफायतशीर आहेत आणि हे असे असल्यामुळेच मी समाजापर्यंत हे सर्व पोहोचवण्याचा मी वसा घेतलेला आहे. सो आपण देखील या सामाजिक कार्यामध्ये जर हातभार लावायची इच्छा असेल, कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल की आपण देखील समाजाचं देणं लागतो, तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये काही व्यसनी मंडळी आहेत, काही लोकांना लाईफ काय म्हणतो आपण त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, राईट. कोणाला डायबिटीज असेल, कोणाचा किडनीचा प्रॉब्लेम असेल, कोणाला डायजेशनचा प्रॉब्लेम असेल, कोणाला गॅसेसच्या ॲसिडिटीची समस्या असेल, ते ह्यांना आपण फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून नॅचरोपॅथीच्या प्रॅक्टिसमधून तसंच त्यांचं योग्य रीतीने काउन्सिलिंग करून आपण त्यांना चांगलं करू शकतो. एक चांगले ज्याला आपण म्हणतो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरती उन्नती कशी साध्य करता येईल याच्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. सो समाजकार्यातून चांगली ओळख निर्माण करायची असेल, राईट, चांगले रिझल्ट्स लोकांना द्यायचे असतील, चांगले आशीर्वाद मिळवायचे असतील, चांगले सामाजिक स्तरावरचे पुरस्कार मिळवायचे असतील, लक्षात घ्या, समाजाला कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की त्यांना सपोर्ट करायचं, बरोबर आहे. सो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशीर्वाद असलेले, दुवा असलेले, जर समजा चांगलं उत्पन्न कमवायचं असेल, तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे असेल, मान सन्मान वाढावा असं जर वाटत असेल, तर निश्चितच आम्ही तुमची समज सोशल फाउंडेशन तसेच माय वेलनेस नेचर केअर सेंटरच्या माध्यमातून आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. कारण यस, आमच्यासारख्या सामाजिक कार्याचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या लोकांचा तुटवडा समाजामध्ये आहे. आता हे सगळं ऐकलेलं असताना, वेगवेगळे स्तर ऐकलेले असताना तुम्हाला असं वाटत असेल की हे काही प्रश्न उपस्थित होत असेल मनामध्ये, किंवा शंका येत असतील, तर शंका सगळ्या क्लिअर होणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सामाजिक कार्य करणारी ही संस्था आहे. कोणत्याही प्रकारचं मल्टी लेवल मार्केटिंग, ज्याला आपण MLM, नेटवर्क मार्केटिंग किंवा चेन बिझनेस म्हणतो, असं चेन बिझनेस हा नाही. कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्कीम नाही आहे किंवा शेअर मार्केट नाही. कुणालाही जॉईन वगैरे करत बसा, ID बनवा वगैरे असली भानगड नाही. मी असं म्हणत नाही की नेटवर्क मार्केटिंग किंवा मल्टी लेवल मार्केटिंग हे चांगलं नाही आहे, नेटवर्क मार्केटिंग चांगलं असं मी म्हणत नाही आहे. परंतु तुम्ही हे ऐकत असताना तुम्हाला हे प्रथमदर्शनी क्लिअर होणं गरजेचं आहे की ही प्रणाली थोडीशी वेगळी आहे. हे समाजकार्य आहे, समाजकार्यातून ईश्वर सेवा, तसंच आपण म्हणू शकतो स्वार्थामधून परमार्थ, परमार्थामधून स्वार्थ देखील तुम्हाला इथे साध्य करता येणार आहे. हे सर्व काम तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. पार्ट टाइम करा, फुल टाइम करा. मग तुम्ही विद्यार्थी असाल, शेतकरी असाल, शिक्षक असाल, डॉक्टर असाल, गृहिणी असाल, समाजसेवक असाल, कोणत्याही स्तरावरती तुम्ही आज कार्य करत असाल, तुम्हाला हे सामाजिक कार्य समज सोशल फाउंडेशन तसेच माय वेलनेस नेचर केअरच्या माध्यमातून करता येण्यासारखं आहे. अजून देखील तुम्हाला काही सविस्तर माहिती हवी असेल तर निश्चितच तुम्ही कॉल करा, आपण निश्चित बोलू. घर बसल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून समाजसेवा कशी साध्य करता येईल हे तुम्हाला आमच्याकडनं पाहायला मिळेल. मी परत एकदा रिपीट करतोय, पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतोय. लक्षात घ्या, सामाजिक कार्य म्हटलं की घर सोडावं लागतं, परंतु हे सामाजिक कार्य जे समज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे, एक संधी मिळणार आहे करायला. घर न सोडता मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही समाजामध्ये चांगली क्रांती करू शकता, समाजसेवा करून ईश्वर सेवा करू शकता. तुम्ही आज ह्या माहितीपटासाठी वेळ दिलात, मनापासून तुमचा धन्यवाद मी व्यक्त करतो. समाजकार्यातून चांगलं नाव, आशीर्वाद, पुरस्कार, मान सन्मान तसेच चांगलं मानधन मिळवायचं असेल निश्चितच तर संपर्क करा. माय वेलनेस नेचर केअर सेंटर, पुणे येथे. मी डॉक्टर विवेक रणवरे, माइंड अँड बॉडी वेलनेस कोच. संपर्कासाठी नंबर तुम्ही समोर पाहिलेलाच आहे. पुन्हा एकदा मनस्वी तुमचे खूप खूप धन्यवाद. लवकरच आपण भेटूया.